आवाज येतोय का? ओके. सो आज आपण प्रॉब्लेम ऑन प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड बघणार आहे. त्याच्यातले मी 1 बाय 1 प्रॉब्लेम शेअर करतो. सो बेसिकली आपली जी नेमप्लेट आहे, आज आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे लेक्चर्स बघायचे. सो सगळ्यांनी काळजीपूर्वक ते लेक्चर्स क्लिअर करा आणि प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू आपण. सो स्टार्ट प्रॉब्लेम. So 1.4 problem number first. A density of liquid. A density of liquid is 3000 kg per meter cube. Calculate specific gravity and specific weight of liquid. Very IMP. The density of liquid is 3000 kg per meter cube. Calculate specific gravity and specific weight of the liquid. ठीक है? सो आता एक्सप्लेन करतो मी, एकदा लक्ष द्या. सो सगळ्यात पहिल्यांदा डेन्सिटी ऑफ लिक्विड 3000 kg पर मीटर क्यूब दिलेलं आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड स्पेसिफिक वेट. तर बेसिकली स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला आहे रो जी. रो इज अ डेन्सिटी, जी इज अ 9.1. सो रो इज अ 3000. बघा दिलेले डेन्सिटी ऑफ लिक्विड दिलेली 3000. सो रो जी 3000 इंटू 9.81 दॅट इज अ डब्ल्यू 29430 न्यूटन पर मीटर क्यूब. हे तुमचं कॅल्क्युलेशन केल्यावर येईल. मग त्याच्यानंतर कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. तुम्हाला काय विचारलं होतं, कॅल्क्युलेट व्हॉट इज कॅल्क्युलेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी it is defined as the ratio of specific weight of liquid to the specific weight of standard liquid. मग स्पेसिफिक वेट किती आलेलं आहे 29430 to the specific weight standard वॉटरचं 9810 आहे. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लिक्विड किती 3. समजलं का सगळ्यांना? सर रिपीट करा ना. हे बघा, डेन्सिटी दिलेली आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड सांगितलेलं तुम्हाला. सो डेन्सिटी किती आली 3000 आणि स्पेसिफिक वेट रो जी. मग स्पेसिफिक वेटचा डेन्सिटी दिलेली इनपुट. स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला असतो रो जी. हा बघा रो जी, रो इंटू जी. रो इज अ 3000, जी इज अ 9.81. सो डब्ल्यू इज अ 29430 न्यूटन पर मीटर क्यूब, 29430. सो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे, स्पेसिफिक वेट आलं 2 मार्क फिक्स झाले. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ प्युअर म्हणजे स्टँडर्ड लिक्विड. स्टँडर्ड वॉटर असतं. हा फॉर्म्युला दिलेला आहे, त्या दिवशी लिहायला लावले होते तुम्हाला सगळ्या. म्हणून स्पेसिफिक वेट ऑफ ग्रॅव्हिटी काय येईल, स्पेसिफिक वेट किती आहे वरती आलेलं 29430 टू द स्टँडर्ड 9810. हेन्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज 3. समजलं का? हो सर. ओके, घ्या लिहून पटकन चला. सो अशा पद्धतीने हे पहिले एक्झाम्पल आहे. झालं का सगळ्यांचा? नाही सर, थोडं. ठीक आहे, आता मी थोडं वेगळ्या पद्धतीचं घेतो. बघा आता तेच उलट एक्झाम्पल आहे. 1.1. लिक्विड डेन्सिटी इज 2900 kg per meter cube. Calculate relative density, specific weight. Calculate relative density, specific weight and the density. Density दिलेली तुम्हाला 29 लिक्विडची 2900 kg per meter cube. तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटीला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणता. हे लिहून घ्या वहीत कुठेतरी, आणि मी त्या चॅप्टर मध्ये पण दिलेलं होतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑब्लिक रिलेटिव्ह डेन्सिटी. नेक्स्ट स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड अँड डेन्सिटी ऑफ वॉटर. तुम्हाला डेन्सिटी ऑफ डेन्सिटीला काय म्हणतात? काय रिलेटिव्ह डेन्सिटी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात.
ओके सर. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा इन टर्म्स ऑफ दोन डेफिनेशन आहे, स्पेसिफिक वेट आणि मास डेन्सिटी. ठीक आहे. सो आता मी स्टार्ट करतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डेन्सिटी ऑफ लिक्विड किती दिलेली आहे 2900 आणि डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 kg पर मीटर क्यूब. सो आता ही वॉटरची स्टँडर्ड आहे, नाही दिली तरी वॉटरची 1000च आहे, लिहून घ्या कुठेतरी. डेन्सिटी ऑफ वॉटर 1000. सो relative density or specific gravity is a ratio of density of liquid to the density of standard liquid water. मी तुम्हाला काय म्हणून सांगितलं, म्हणून त्याचे किती आहे 2900 डिवाइड बाय 1000 इज इक्वल टू 2.9. आणि म्हणून स्पेसिफिक वेट 28449. हे काय लक्षात ठेवा. हे आता स्पेसिफिक वेटचा फॉर्म्युला काय आहे, रोजी. रो माहिती तुम्हाला, डेन्सिटी ऑफ वॉटर सॉरी रो त्या लिक्विडचं 2900 गिवन आहे इंटू जी. याच्या अगोदरच्या फॉर्म्युला शिकलो ते, म्हणून ते आलं 28449. समजलं का? लिहून घ्या. झालं का? हो सर. So next example, they are related as okay. 1.15. Find the specific gravity of an oil whose specific weight is 7.85 kilonewton per meter cube. सो याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायला लावलेली. सो त्याचं वेट किती दिलेलं आहे, आता तेच फॉर्म्युले. सो 7.85 किलो न्यूटन. आपल्याला किलो न्यूटनचं मीटर मध्ये करावं, न्यूटन मध्ये करावं लागतं. मग किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करणं म्हणजे इंटू 1000. सो स्पेसिफिक वेट इज 9810. वॉटरचं दिलेलं आहे आणि तुमचं वेट किती आहे 7850. बघा इंटू 1000 केलं किती आलं 7850. म्हणून स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल किंवा लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर किंवा स्टँडर्ड लिक्विड. सो म्हणून 7850 अपॉन 9810. ठीक आहे. म्हणून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आली रे, किती आली? दिसत नाहीये का? 0.8 ना. 0.8. ओके, घ्या लिहून दे एक्झाम्पल.
झालं सर. So next, title सर द्या. वॉइस बोल बोल. आवाज नव्हता येत सर. Okay, okay. Next title द्या. Problem on capillarity. Problem on capillarity. घ्या चला. हे बघा 1.18 a 5 mm diameter glass tube. A 5 mm diameter glass tube is immersed vertically in a water. Is immersed vertically in a water if angle of contact is 5 degree. If angle of contact is 5 degree, find capillary rise. Capillary rise म्हणजे height. Find capillary rise. Take surface tension. Take surface tension of water is. Take surface tension of water is 0. सर कॉन्टॅक्टच्या पुढे 5 काय आहे? काय बोल ना. सर बोल ना. इफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 5 च्या पुढे काय आहे तिथं ते डॉट डिग्री दिसतोय. डिग्री 5 degree. ओके सर. Find capillary rise. Take surface tension for the water is 0.074. सो आता इकडे लक्ष द्या. डायमीटर ऑफ ट्यूब किती दिलेला आहे 5 mm. 5 mm चं मीटर मध्ये करायचं इंटू डिवाइड बाय 1000. सो म्हणून 0.005 मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे अल्फा, आपण थिटा घेतलेला आहे 5 डिग्री आणि सरफेस टेन्शन सिग्मा. सो 0.074 सगळं मीटर मध्ये एकदा एक्झामाइन करायचं. सो H इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस अल्फा अपॉन WD. 4 सिग्मा कॉस अल्फा अपॉन WD. हे फक्त क्लिअर करायचं. बघा 4 माहिती तुम्हाला, सिग्मा तुम्हाला दिलेला आहे, कॉस अल्फा म्हणजे 5 डिग्री दिलेला आहे, WW म्हणजे स्पेसिफिक वेट 98 वरती वॉटर दिलेलं आहे, काहीच नाही दिलेला. वॉटर नसल दिलं काही तर वॉटर पकडायचं 9810 इंटू 0.005. मग अशा पद्धतीने तुमचं उत्तर आला 0.6 इंटू 10⁻⁻3. सो म्हणून त्याचा आन्सर आहे 6 mm. ओके बोला. कॉस अल्फा आहे का कॉस थिटा आहे? थिटा आणि अल्फा एकच. त्यांनी अल्फा म्हटलेलं आहे, निराळी प्रकाश आहे, आणि आपण थिटा म्हणतो. ओके. प्रॉब्लेम लिहून घ्या, राईट डाऊन करा.
झालं सर. ओके. बाकी सर 2 मिनिटं. ओके ओके करतो. आज हे प्रॉब्लेम संपवायचे, उद्या एखादा राहिला ठीक, उद्या प्रेशर चालू करायचे पुढचं युनिट. युनिट वाईज अटेंडन्स सर तिथे सिग्माची व्हॅल्यू नाही टाकली का? काय काय सिग्मा टाकली ना, त्यांनी टाकलेली ना. झालंय का? हो सर. झालं का? So next question 1.12. A capillary tube 3 mm inside diameter is deep in a water. The angle of contact is 20 degree. बघा same example. Determine rise of water in capillary tube. Take surface tension of water is 0.0730 न्यूटन पर मीटर. आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे, एच दिलेलं आहे 3 mm. त्यांनी काही सॉल्व नाही करून दिलं, डायरेक्टली उत्तर सांगितलं बघा. सो 3 mm is equal to 0.03. Inside diameter is deep in a water. सो म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 20 डिग्री तो तसाच घ्यायचा. एच काढायचा आहे, सरफेस टेन्शन दिलंय बघा, सॉल्व करून दिलंय त्यांनी. एच इज इक्वल टू 4 सिग्मा cos alpha upon WD. So 4 into 0.073 degree into cos 20. आणि हे उत्तर आलेलं तुमचं 9.32. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. एक मिनिट सर लगेच लिहितो. स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहा. मी तुम्हाला वेळ देतो, थांबा. नंतर वेळ देतो, थांबा, मी समजून सांगतो. लेक्चर परत एक्झिट होईल ते. ठीक आहे. ओके सर. आता मी याच्यानंतर (1.16) बघा. द वेट इज 2.5 मीटर क्यूब ऑफ लिक्विड वॉज फाउंड टू बी 18750. म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे आणि तुम्हाला वेट 18750 न्यूटन दिलेलं आहे. फाइंड स्पेसिफिक वेट अँड मास डेन्सिटी. आता बघा व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणून वेट ऑफ व्हॉल्यूम, वेट ऑफ लिक्विड 18750 हे तुम्हाला मी आताच बोललो. सो स्पेसिफिक वेट, वेट ऑफ लिक्विड टू द वेट ऑफ व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. सो W इज इक्वल टू 18750 अपॉन 2.5. तुम्हाला दिलेला आहे W निघाला, बट W काय राहतो, रो जी. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, स्पेसिफिक वेट आणि डेन्सिटी. W इज अ स्पेसिफिक वेट, रो इज अ डेन्सिटी, G इज अ 9.81. सो डेन्सिटी बघा W अपॉन G 7500 अपॉन 9.81, दॅट इज अ रो 764.5. ओके. मी सगळे लिहायला देतो, मी आधी समजून सांगतो. सेम a closed tank 4 meter cube volume contain an oil weighing 30220 Newton. Find specific gravity. त्याच्या पण व्हॉल्यूम दिलेला आहे 4 मीटर क्यूब आणि वेट दिलेलं आहे 30200. स्पेसिफिक वेट 30200 डिवाइड बाय, म्हणजे वेटचं फॉर्म्युला काय, वेट स्पेसिफिक वेट काय म्हणतो, इज डिफाइंड ॲज वेट पर युनिट व्हॉल्यूम. म्हणून वेट पर युनिट व्हॉल्यूम.
302200 upon 4, 7550 न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग तुम्हाला वेट आलं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते? वेट ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल टू द स्टँडर्ड वॉटर. स्पेसिफिक इथे व्हॉल्यूम दिलेले चुकलेले ते. स्पेसिफिक वेट ऑफ स्टँडर्ड वॉटर. सो W अपॉन V ते पण चुकलेले आहे. सो स्पेसिफिक वेट बघा 7550 अपॉन 9810. म्हणून त्याचं उत्तर आलं 0.769. ओके, हे समजलं का? 1.17. सर ते समजलं. सर इथं लास्ट एक्झाम्पल बघा ना, आपण फर्स्ट म्हणून घेतलं होतं 1.18. 1.18. हा हा, बोला. तिथं ते 0.6 इंटू 10⁻³ ना मीटर मध्ये. हा, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर ना ते 6 इंटू 10⁻³ मीटर मध्ये येतं. 0.6 नाही, फक्त 6 येतो. बरोबर तेव्हा आहे. मग ते 6 मध्ये MM मध्ये जातं. हे उत्तर चुकलेलं आहे, निरालीचं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. हा, मग ते तिथं उत्तर चुकलंय का आमचं चुकतं असं? हो, तर आय थिंक ते काहीतरी 6 mm म्हणजे 6 इंटू 10⁻³ येतं. बरोबर आहे ना? हा, 6 इंटू 10⁻³ येतं आणि मग त्याला मल्टिप्लाय बाय 1000 केल्यानंतर 6 MM येतं. बरोबर, एकदम बरोबर. ठीक आहे. सो आता नेक्स्ट थोडे विस्कोसिटीचे एक्झाम्पल आहे, भरपूर वेळा विचारता. फाइंड द कायनेमॅटिक विस्कोसिटी ऑफ एन ऑइल डेन्सिटी 980 kg per meter cube. When at a certain point in the oil, the shear stress is 0.25 and velocity gradient 0.3. आता लक्षात ठेवा, वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे शियर स्ट्रेस. तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं, शियर वेलोसिटीचे खूप सोपे एक्झाम्पल असतात. सो वेलोसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू 0.3 पर सेकंड. शियर स्ट्रेस टाउ इज इक्वल टू 0.25 न्यूटन पर मीटर क्यूब दिलेली आहे. सो डेन्सिटी 9810 दिलेली आहे. म्हणून डायनामिक विस्कोसिटीचा फॉर्म्युला काय असतो? तुम्हाला विचारलं काय आहे? फाइंड द कायनेमॅटिक विस्कोसिटी. बेसिकली कायनेमॅटिक विस्कोसिटीचा फॉर्म्युला बघायचा. न्यू इज इक्वल टू म्यू अपॉन रो. मग म्यू काढायचा आहे, रो दिलेला आहे 980. रो म्हणजे डेन्सिटी. त्यावेळेस पण लिहून दिलेलं आहे म्यू म्हणजे डायनामिक विस्कोसिटी किंवा विस्कोसिटी. सो म्यू डायनामिक विस्कोसिटीचा फॉर्म्युला आहे टाउ इज इक्वल टू म्यू डीव्ही अपॉन डीवाय. सो म्यू इज इक्वल टू टाउ अपॉन डीव्ही अपॉन डीवाय. टाउ दिलेला आहे, वेलोसिटी ग्रेडियंट पण दिलेला आहे, म्हणून त्याचा फॉर्म्युला 0.83 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो म्हणून कायनेमॅटिक विस्कोसिटी इज म्यू इज इक्वल टू म्यू अपॉन रो 0.83 अपॉन 9810 सॉरी 980. (8.4693 इंटू -4) म्हणजे ते दोन्ही स्वरूपात लिहिलं तरी चालतं. समजलं का? हे आपल्याला हाफ सेशन झालं तर सगळे लिहायचे. हे प्रॉब्लेम तुम्हाला गेटच्या एक्झामला पण असतात, सगळीकडे असतं बरं का मित्रांनो. त्याच्यावर तुम्ही जरा त्यावेळेस मग तुम्हाला परत अभ्यास करत बसावा लागतो. हा खूप वेळा आलेला एक्झाम्पल आहे. कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट. आता एक लक्षात ठेवा, एक कन्वर्जन लिहून घ्या कुठेतरी. 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ म्हणजे 1/1000 मीटर क्यूब. हे काय लिहून घ्या. आता इथे दिलेलं बघा, वरचं 1.2 घेतो. आता 1 लिटर क्रूड ऑइल वेट 9.6 न्यूटन. Its specific weight, calculate its specific density and weight. Weight of oil किती आहे? 9.6 न्यूटन. व्हॉल्यूम 1 लिटर 1/1000 म्हणजे 10⁻³ स्पेसिफिक वेट चा फॉर्म्युला आहे वेट पर युनिट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम 1 लिटरचा मीटर क्यूब मध्ये केला. लक्षात ठेवा, मी त्याच्यामुळे 1 लिटर /1000 केला की 10⁻³ घेऊ. म्हणून स्पेसिफिक वेट पर युनिट व्हॉल्यूम 9.6 अपॉन 0.001 ते आलं 9600. मग तुम्हाला आधीच बोलले बघा, खाली लिहून दिले बघा, 1 मीटर क्यूबवर 1000 लिटर, 1 लिटर इज इक्वल टू 0.001. सो स्पेसिफिक वेट 9600
आणि स्पेसिफिक वेट रो जी, सॉरी स्पेसिफिक वेट आले पण डेन्सिटी कशी काढायची आता मागचं एक्झाम्पल विचारलं. डब्ल्यू इज इक्वल टू रो जी, म्हणून रो इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन जी. बघा तेच दिलेलं आहे 9600 9.81. समजलं का? सेम तसंच एक्झाम्पल बघा खालचं 1.3. कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट अँड डेन्सिटी ऑफ 1 liter लिक्विड whose weight is 7 Newton. Weight is specific weight is equal to weight per unit volume 7 divided by 0.001. म्हणून 1 लिटर ते तुम्हाला कन्वर्जन सांगितलं मी. 1 लिटर दिलंय बघा वरती. स्पेसिफिक वेट, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट अँड डेन्सिटी ऑफ 1 लिटर. म्हणून वेट 7000, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रो जी, त्याच्यावरून डेन्सिटी रो स्पेसिफिक वेट अपॉन जी 7000 अपॉन 9.81. हे असे एक्झाम्पल भरपूर वेळा आलेले आहेत आणि हे बेसिक आहे. सर 1.2 दाखव ना एकदा स्क्रीनशॉट काय काय काढायचं. 1.2 दाखव ना एकदा स्क्रीनशॉट काढायचं. मी परत द्यायचो लिहायला. हे तर एवढं लेक्चर 40 मिनिटं झाले का परत जॉईन करताना तुम्हाला लिहायचं. सो अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम बघितले आपण. आता फक्त कॅल्क्युलेट करायचे, सॉल्व व्यवस्थित, हे बेसिक आहे. आणि याच्यानंतर पुढचं चॅप्टर म्हणजे पहिले युनिट मधलं दुसरं चॅप्टर चालू होईल, प्रेशर. ठीक आहे, थँक्यू. चालूच राहू द्या. Sir, a capillary tube of 3 mm side inside diameter. कोई घ्या ना एक्झाम्पल घ्या ना.